पारू बोल. अगं बोल ना काहीतरी. बाहेर तर मला म्हणत होतीस तुमचा गैरसमज होतोय म्हणून. आता मॅडम विचारत आहेत त्या प्रश्नांची उत्तर दे. मी देतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं. आदित्य आदित्य आई काय चाललंय? काही झालं की आपल्या घरात प्रत्येक वेळी पारूला का प्रश्न विचारले जातात? आदित्य तू ठीक आहेस ना? तुला काही झालं तर नाही ना? अनुष्का मी एकदम ठीक आहे. आदित्य बाळा, अरे कुठे गायब झाला होतास तू? तुला या पारूने किडनॅप केलं होतं का? दामिनी काकू काय बोलतेस? आई आई मी एका कंपनीचा CEO आहे. आय मच्युअर्ड इनफ यार. आई मला माहिती आहे काय योग्य आहे काय अयोग्य आहे. मला स्वतःची काळजी घेता येते. मला काही पर्सनल स्पेस आहे की नाही? मला माझं स्वातंत्र्य आहे की नाही? 2 दिवस झाले इथे एक फंक्शन चालू आहे. मला माझ्या मित्रांचा फोन आला होता म्हणून मी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. मान्य आहे मी तुम्हाला कळवायला हवं होतं पण माझ्या फोनची बॅटरी डेड होती म्हणून मी फोन इथेच ठेवून गेलो. ठीक आहे, तू शांत हो. तू परत आलायस हेच खूप आहे आमच्यासाठी. अरे आई मी परत येणारच होतो ग, पण या सगळ्यात पारूचा काही एक संबंध नाहीये. आणि मारुती मामा, तुम्हाला तुमच्या मुलीवर विश्वास नाहीये का? तुम्हाला माहित नाही ती कधीही काही चुकीचं वागू शकत नाही? माझ्या गायब होण्यामध्ये पारूचा काही एक संबंध नव्हता. काही झालं की पारूला बोलायचं हे प्लीज थांबवा. तिला प्लीज तिचा रिस्पेक्ट द्या. आदित्य बाबा मला माफ करा. मी गरीब माणूस आहे. माझ्या इमानावर आणि माझ्या संस्कारावर कोणी बोट दाखवू नये एवढंच मला वाटतं बस. ठीक आहे ठीक आहे, जे झालं ते आपण इथेच विसरून जाऊया. हे बघा, आपण इथे एका कार्यक्रमासाठी आलोय आणि आपण त्याच्याकडे लक्ष देऊया. साखरपुडा आणि लग्नाची खूप कामं बाकी आहेत. चला.